मित्रांनो, पोलीस भरती पीओ सीरीजचे आपल्या 50 व्हिडिओज कंप्लीट झाले आहेत। अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न प्रत्येक व्हिडिओमधून आपण ॲड केलेत। येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टीने या सर्वच व्हिडिओज खूपच महत्त्वाचे असणार आहेत। जवळपास 1250 प्रश्न आपण या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत आणि सोबतच काही प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनमधून एक्स्ट्राची माहिती, चालू घडामोडीची माहितीसुद्धा आपण याच्यामधून पाहिलेली आहे। यापैकी 50 ते 60% प्रश्न हे नक्कीच आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। परीक्षेत आपल्या जीकेचे प्रश्न किती असतात? 25 असतात। या 25 पैकी 15 प्रश्न तरी आपल्या पोलीस भरती पीओ सीरीजमधून असतीलच। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओज रिपीटेडली पाहत राहा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पहिला प्रश्न आहे, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? ए. सरकारिया समिती, बी. बळवंतराय मेहता समिती, सी. अशोक मेहता समिती, डी. दांडेकर समिती। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बळवंतराय मेहता समिती। त्याचप्रमाणे द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस ही अशोक मेहता समितीने केली होती। लक्षात ठेवायचं आहे, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था अशोक मेहता समिती आणि त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था बळवंतराय मेहता समिती। 24 एप्रिल हा दिवस भारतात पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो। हे पण महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारलेला आहे। 24 एप्रिल हा दिवस भारतात पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रात कोणत्या समितीनुसार आपल्याला शिफारस करण्यात आली पंचायती राजची? तर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली। कोणती समिती? वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेला आहे। 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली। पंचायती राज व्यवस्था लागू करणारे भारतातील सर्वात पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे राजस्थान। हा सुद्धा महत्त्वाचा आहे प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? ए. 2004, बी. 2005, सी. 2008, डी. 2010। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, 2005। पुढचा तिसरा प्रश्न आहे, दी इनसाइडर या आत्मचरित्राचे लेखक कोण? ए. पी. व्ही. नरसिंहराव, बी. आर. के. गुजराल, सी. चंद्रशेखर, डी. टी. एन. शोधन। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पी. व्ही. नरसिंहराव। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? ए. 6, बी. 7, सी. 8, डी. 10। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 6। कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। सध्या महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत। जून 2023 मध्ये जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका बनलेली आहे। त्यामुळे चालू घडामोडीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे। किती आहेत एकूण महानगरपालिका? 29 आहेत। आणि सध्या झालेली 2023 मध्ये जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका बनलेली आहे। महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949चा आहे। यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे। कधीचा कायदा आहे? 1949चा कायदा आहे। महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949। मुंबई महानगरपालिका कायदा 1888चा आहे। भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका जर विचारलं तर ती आहे मद्रास, 1687ला स्थापन झाली होती। भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास, 1687। पुढचा प्रश्न आहे, चादरींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? ए. भिवंडी, बी. इचलकरंजी, सी. येवला, डी. सोलापूर। सर्वांनाच याचं आन्सर माहिती आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, सोलापूर। 6वा प्रश्न आहे, देशातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? ए. राहुरी, बी. श्रीरामपूर, सी. कोपरगाव, डी. प्रवरानगर लोणी येथे। देशातील पहिला साखर कारखाना आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, प्रवरानगर लोणी या ठिकाणी। विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1951 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला। विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1951 मध्ये। पुढचा प्रश्न आहे, सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे? ए. दिल्ली, बी. बंगलोर, सी. हैदराबाद, डी. चेन्नई।
आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद या ठिकाणी आहे. 8वा प्रश्न आहे, गडचिरोली कोर्टाने नक्षलवाद्यांच्या कोणत्या नेत्याला जन्मठेप शिक्षा सुनावली? ऑप्शन ए एन साईबाबा, बी गणपती, सी हिडमा, डी भूपती. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए एन साईबाबा. 9वा प्रश्न आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ए चंद्रपूर, बी वर्धा, सी अमरावती, डी भंडारा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर. पुढचा 10वा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? ए दीनदयाल उपाध्याय, बी डॉक्टर बळीराम हेडगेवार, सी मोहन भागवत, डी राजेंद्र सिंह. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. काही वेळेला विचारलं जातं की कुठे करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. इथे विचारले कोणी केली आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बळीराम हेडगेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी कुठे केली? नागपूर येथे केली. लक्षात ठेवायचं आहे 1925मध्ये बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर येथे केली. 11वा प्रश्न आहे, मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठाज प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? ए न्यायमूर्ती महादेव रानडे, बी गोपाळ आगरकर, सी ग्रँट डफ, डी लॉर्ड हेस्टिंग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रँट डफ. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ ड्राय आईस असे म्हणतात? ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी नायट्रोजन डायऑक्साईड, डी हेलियम. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. 13वा प्रश्न आहे, प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात? ए क्रेडिट कार्ड, बी डिमांड ड्राफ्ट, सी रोख पैसा, डी चेक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रेडिट कार्ड. 14वा प्रश्न आहे, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? ए वन टाईम पासवर्ड, बी ओनली टाईम पासवर्ड, सी वन टाईम पास की, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वन टाईम पासवर्ड. ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता? ए नेपाळ, बी कंबोडिया, सी सिंगापूर, डी भूतान. ड्रॅगन भूमी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी भूतान. भूतानची राजधानी कोणती आहे? तर ती आहे थिम्पू आणि भूतानचे चलन आहे भूतानी नगलट्रम. लक्षात ठेवायचं आहे राजधानी आहे थिम्पू आणि भूतानचे चलन भूतानी नगलट्रम. 16वा प्रश्न आहे, आधार कार्डची नोंदणीकरण कोणती संस्था करते? ए RBI, बी UIDAI, सी SBI, डी सेबी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी UIDAI. UIDAIचा फुल फॉर्म जर पाहिला तर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया असं त्याचा फुल फॉर्म आहे. सोबतच सेबीचा सुद्धा पाहूयात. सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 17वा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? ए वर्णानुलेखन तंत्रज्ञान, बी सोनार तंत्रज्ञान, सी निष्कर्षण तंत्रज्ञान, डी अपवर्तक मापी. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोनार तंत्रज्ञान. 18वा प्रश्न आहे, भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? ए चीन, बी फ्रान्स, सी रशिया, डी अमेरिका. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स. 19वा प्रश्न आहे, अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? ए सेस, बी अधिभार, सी मार्गदर्शक कर, डी टोल. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी अधिभार किंवा सरचार्ज. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे चान्सेलर पदसिद्ध कुलपती कोण आहेत? ए राज्यपाल, बी कृषी मंत्री, सी मुख्यमंत्री, डी कृषी सचिव. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राज्यपाल.
भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे? ए. भारत इंटरफेस फॉर मनी, बी. भारत इंटरचेंज फॉर मनी, सी. भारत इंटरफेस मेथड, डी. भारत इंटरफेस फॉर मार्केट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. भारत इंटरफेस फॉर मनी. 22वा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश हे RBIचे कर्तव्य नसते? ए. चलनी नोटांची निर्मिती करणे, बी. सरकारची बँक म्हणून कार्य, सी. पतपैशाचे नियंत्रण करणे, डी. देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. प्रश्न नीट वाचायचा आहे. खालीलपैकी RBIचे कर्तव्य नसते असं विचारलं आहे. इतर हे ABC जे दिले ते RBIचे कर्तव्य आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, महत्त्वाचे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार RBIची 1 एप्रिल 1935ला स्थापना झाली. मुख्यालय कुठे आहे RBIचं? मुंबई येथे आहे. ज्यावेळेला स्थापना झाली RBIची त्यावेळेला सुरुवातीला कोलकाता हे त्याचं मुख्यालय होतं. त्यानंतर ते मुंबईला कायमस्वरूपी हलवण्यात आलं. चालू घडामोडीच्या दृष्टीने जर पाहिलं तर RBIचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, संजय मल्होत्रा RBIचे गव्हर्नर. 23वा प्रश्न आहे, 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? ए. ज्योतिबा फुले, बी. सावित्रीबाई फुले, सी. रमाबाई रानडे, डी. बाबा पदमंजे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. सावित्रीबाई फुले. शिवाजी महाराजांच्या आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? कोणते लढाऊ जहाज नव्हते? ए. गुराब, बी. गलबत, सी. पाल, डी. तिराप. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. तिराप. 25वा शेवटचा प्रश्न आहे, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंध आहे? ए. शहनाई, बी. तबला, सी. बासरी, डी. सितार. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. शहनाई. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.